हॅलो फ्रेंड, मी सविता. आज आपण पाहणार आहोत बोटनेक डिझाईन. एकदम युनिक आणि वेगळी डिझाईन आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. खूप छान लुक येतो या डिझाईनमुळे ब्लाऊजचा. इथे मी शोल्डर घेतला आहे 7 इंच आणि अर्धा इंच आर्महोल डाऊन करून आर्महोल आहे 6.5 इंच. आर्महोल हा नेहमी अर्धा इंच डाऊन करायचा, कारण आपल्या इथे सिलाई मार्जिन पण जाणार आहे. त्याच्यामुळे आर्महोल आणखी पाव इंच कमी होऊन जातो. त्याच्यानंतर इथे छातीचा चौथा भाग मार्क केलेला आहे 9 इंच आणि 1.5 इंच आपण सिलाई मार्जिन घेतलेले आहे. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. त्याच्यात 1 इंच ॲड करून घेतले, म्हणजेच ते झाले 15 इंच. 31 इंच आहे आपली कमर. याचा इथे चौथा भाग घेतला आहे 7.25 इंच आणि 1 इंच आपल्याला टक्ससाठी आणि 1.5 इंच आहे आपलं सिलाई मार्जिन. गळ्याची रुंदी घेतलेली आहे 4.25 इंच. तुम्हाला जर आणखी शोल्डर पट्टी छोटी पाहिजे असेल तर तुम्ही आणखी पाव इंच यात ॲड करू शकता. आता आपल्याला लांबी घेतली आहे इथे मी 12 इंच आणि इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हा असा मी बॉक्स तयार करून घेतला आहे. इथे 3.5 इंचावर आपण आणखी एक बॉक्स तयार करून घेणार आहोत बोटनेक शेप देण्यासाठी. त्याच्यानंतर खाली 1 इंच सोडून मी इथे आणखी एक मार्क करून घेतलेले आहे. हा जो बॉक्स बनवला आहे त्याच्या आत आपल्याला 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे आणि ह्या दोन्ही पॉईंटचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. इथे असा हा राऊंड शेप देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला असा हा शेप देऊन घ्यायचा आहे. जसा हा व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसाच याला शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्ही जर बिगिनर असाल तर हा शेप तुम्ही सगळ्यात अगोदर पेपरवर काढून बघा, त्याच्यानंतर ब्लाऊजवर काढा. त्याच्यानंतर कापडाला असं फोल्ड करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट व्यवस्थित जोडून जसं आहे तसं हे मार्क खाली छापलं जाते. हे बघा, खाली पण आहे तसंच मार्किंग आपल्या तयार झालेले आहे. त्या मार्किंगवर आपण व्यवस्थित डार्क करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला मार्किंग करायला सोपे जाते. आता हेच मार्किंग मी इथे पेपर कॅनव्हासवर काढून घेतलेले आहे आणि त्याला कपड्याने प्रेस करून चिकटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा कापड जे बी आहे ते आपण कट करून घ्यायचे आहे. अर्धा इंच सोडून आपल्याला हे कापड कट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर याला छोटे छोटे असे कट द्यायचे, म्हणजेच काय होतं, आपण जेव्हा सिलाई करतो तेव्हा हे कापड व्यवस्थित फोल्ड केले जाते. आता याला आपण चारही बाजूने स्टिच करून घेऊया. एक्स्ट्रा धागा जो बी आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा, म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग चांगली येते. त्याच्यानंतर गळ्याचा शेप देण्यासाठी इथे 1 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि इथे असा गळ्याला गोल शेप देऊन घ्यायचा. सिलाईसाठी मार्जिन ठेवून याला आपण कट करून घ्यायचं. जेवढं बी आपल्याला सिलाईसाठी मार्जिन पाहिजे तेवढं ठेवून याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे कापडावरती मी अस्तर ठेवलेलं आहे आणि याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं. सगळ्यात अगोदर आपण गळा स्टिच करून घेऊया, त्याच्यानंतर याला पलटी करून घ्यायचं आहे. जर तुम्ही गळ्याला पायपिंग लावत असाल तर कापडावरती अस्तर ठेवून त्याला साईडने स्टिच करून घ्यायचे. जसे आपण मार्किंग केलेले आहे त्याच्यावरती याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे. हे जे एक्स्ट्रा कापड आहे याला आपण कट करून घेऊया. याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. कट दिल्यामुळे आपल्या गळ्याचा शेप व्यवस्थित येतो. त्याच्यानंतर आपल्याला अस्तराच्या साईडने आणखी एक दाब सिलाई देऊन घ्यायची आहे. दाब सिलाई दिल्यामुळे कापड मजबूत होऊन जाते आणि ब्लाऊजची फिनिशिंग ही व्यवस्थित येते. त्याच्यानंतर आपण अस्तर अटॅच करून घेऊया. चारही बाजूनी व्यवस्थित सिलाई मारत त्याला अटॅच करून घ्यायचं आहे. कापड हाताने व्यवस्थित त्याला सेट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर चारही बाजूनी सिलाई देऊन घ्यायची आहे. एक्स्ट्रा जे बी कापड आहे याला आपण कट करून घ्यायचं. आपली जे बी मार्किंग झालेली आहे ते आपली अस्तरवरच झालेली आहे, त्याच्यामुळे साईडचे जे बी कापड आहे त्याला आपण कट करून घेऊया. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये याला कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चॉकने ब्लाऊजला बरोबर मध्यावरती मार्क करून घ्यायचे आहे. आता कापडावरती पेपर कॅनव्हास व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. दोन्हीचा सेंटर व्यवस्थित मिळवून घ्यायचा आहे. तुम्ही वाटल्यास इथे पिनने पण याला सिक्युअर करू शकता. त्याच्यानंतर व्यवस्थित याला सिलाई करून घ्यायचं आहे. जसे आपण मार्किंग केलेले आहे
तसेच याला स्टिच करून घ्यायचं आहे. आतलं जे कापड आहे याला आपण कट करून घ्यायचं आहे. 1/2 इंचाचं मार्जिन सोडून याला आपण व्यवस्थित कट करून घ्यायचं. जसं आपण याला शेप दिलेला आहे तसंच याला कट करून घ्यायचं आहे. आता याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. जिथे आपले कोणे आहेत त्याला पण व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि जिथे जिथे गोलाई आहे तिथे पण व्यवस्थित कट द्यायचे. त्याच्यानंतर या पेस्टिंगला आतल्या बाजूने व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे आणि कोणे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजला टक्स देऊन घ्यायचा आहे. इथे आपण अर्ध्या इंचाचा टक्स द्यायचा आहे. दुसऱ्या पण बाजूला मी अशाच प्रकारे टक्स देऊन घेत आहे. आता आपण कमरेला पट्टी लावून घेऊया. इथे मी 1 इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे. जिथे आपला टक्स आहे इथे आपल्याला छोटीशी प्लेट देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर दाब शिलाई देऊन पट्टीला फोल्ड करून घ्यायचा. आपला टक्स हा तिरका असतो त्याच्यामुळे टक्सवरती छोटीशी प्लेट दिल्यामुळे आपली जी पट्टीची शिलाई आहे ती वरच्या बाजूने पण सरळ येते. आता हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.